नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरभारती मराठी इयत्ता 10वीचा 12वा पाठ मोर हा बघणार आहोत. इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे सुंदर मोर आपल्याला दिसतो आहे. मोराचे वर्णन आपण 5वीत 6वीत असताना बघितलेले आहे. मोर तुम्ही काढला पण असेल चित्रकलेच्या वहीत. असा हा सुंदर मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे, तुम्हाला माहितीच आहे. हा राष्ट्रीय पक्षी का आहे याचे संपूर्ण विवेचन या पाठात दिलेले आहे. लेखक पी घरत 1931 यांनी खूप सुंदर मोराचे वर्णन या पाठात केलेले आहे. मोर कुठे आढळतो, तो काय खातो, त्याला राष्ट्रीय पक्षाचा मान का देण्यात आला आहे, हा मुख्य प्रश्न इथे हाताळलेला आहे. याशिवाय विविध देशात मोराचे कसे कसे प्रकार आहेत आणि कशा पद्धतीने त्या देशामध्ये त्याला मान सन्मान मिळालेला आहे व का मिळालेला आहे याचे विवेचन या पाठात दिलेले आहे. खरं तर याला एवढा मान सन्मान का हे तर त्याच्या रंगावरून पण दिसतंच की इतका सुंदर प्रकृतीशी जवळचा असणारा पक्षी म्हणजे मोर आहे. तर बघूया आपण मोर हा पाठ. ज्येष्ठ लेखक त्यांची आपली वनश्री आपले वैभव, आपल्या लोकमाता आणि पिके, महाशिष्य एकलव्य, नेहरू नक्षत्रालय, आई आली आहे, आदिवासींच्या माता, भूमातेचा कोप भूकंप, हिरवे सोने, महाराष्ट्र देश महान, वन्य पशुविषयक समज गैरसमज इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने वन्य पशुपक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती असून आपण त्याचे रक्षण करायला हवे असा संदेश दिलेला आहे. तर पाठात कोणता संदेश आहे मित्रांनो? संदेश आहे की लेखकाने वन्य पक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती असून वन्य यानी जंगल में रहने वाले पशु पक्षी यह हमारी राष्ट्रीय संपत्ति है और उनका संरक्षण करना रक्षण करना यह हमारा प्रथम कर्तव्य है. इसके बारे में उन्होंने बताया है. यह संदेश हमें दिया है. तसेच मोर या पक्षास राष्ट्रीय पक्षी हा किताब कसा मिळाला यामागील इतिहास उलगडून दाखवलेला आहे. आपल्या देशात हजारो पक्षी असताना पक्षाचा राजा म्हणून निवड होण्याचा मान मोरालाच का मिळाला अशी शंका अनेकांच्या मनात आली असेल. राष्ट्रीय पक्षी म्हणून भारत सरकारने मोर या पक्षाला मान्यता दिली त्याचा थोडासा इतिहास आहे. काही वर्षापूर्वी जपान देशातील टोकियो या शहरात पक्षी संरक्षण विषयक विचार करण्यासाठी जगातील सर्व देशांचे प्रतिनिधी जमले होते. जगातील सर्व देशाचे प्रतिनिधी कुठे जमले होते? टोकियो या शहरात. कशासाठी? किसके लिए वो सभी? टोक्यो इस शहर में, टोक्यो जानते हो गया, टोक्यो इस शहर में, इस देश में सभी लोग क्यों इकट्ठा हुए? सगळ्या देशांचे प्रतिनिधी सदस्य एकत्र झाले. कशासाठी? तर पक्षी संरक्षण विषयक विचार करण्यासाठी. पक्ष्यांविषयीचे विचार कशाचे? पक्ष्यांच्या संरक्षणाविषयीचे विचार करण्यासाठी जगातील सर्व देशाचे प्रतिनिधी जमले होते. प्रतिनिधींच्या सभेत प्रत्येक देशाने आपापल्या देशातील एक विशिष्ट पक्षी पसंत करून त्याला राष्ट्रीय पक्षी, पक्ष्यांचा राजा असा मान द्यावा असे सर्वानुमताने ठरवण्यात आले. या सूचनेचा उद्देश असा होता की वन्य पशुपक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, तिच्या रक्षणाकडे आम जनतेचे लक्ष वेधावे. आम जनता म्हणजे सर्वसामान्य जनता, सगळ्यांचे लक्ष या वन्य पशुपक्ष्यांकडे असायला पाहिजे आणि संरक्षण करणे ही आपली जबाबदारी त्यांना वाटायला हवी. यासाठी ही सगळी धडपड त्यांची होती. या सूचनेप्रमाणे सरकारने वन्य पशूंचे रक्षण करण्यासाठी नेमलेल्या समितीने या प्रश्नाचा सांगोपांग विचार केला. सांगोपांग विचार केला म्हणजे पूर्णपणे विचार केला. पूर्ण विचार करणे, सांगोपांग विचार करणे म्हणजे सर्व बाजूंनी विचार करणे. सर्व बाजूंनी विचार केला. प्रत्येक राज्याचे अभिप्राय मागवले. सब राज्य के
अभिप्राय उन्होंने मंगाया कि किस किस राज्य का क्या कहना है, कौन से राज्य में कौन सा पशु है, कौन सा पक्षी उन्हें को पसंत है, क्यों है, यह सभी उन्होंने मंगाया. वृत्तपत्रातून अभिप्राय मागवण्यात आले आणि अशा रीतीने अनेक पक्षांची नावे राजेपदासाठी सरकारकडे पाठवण्यात आली. त्यात उसमें देखो सभी राज्यों ने अपने अपने विचार अभिव्यक्त किए. वर्तमान पत्र में यानी वृत्तपत्र यानी समाचार पत्र, न्यूज़पेपर, उसमें भी हमने अपने विचार लोगों ने व्यक्त किए. उसमें से गरुड़, हंस, महासारंग आदि पक्षांची ही नावे होती. मोर के अलावा ये तीनों पक्षियों के भी नाम थे कि इन तीनों को राष्ट्रीय पक्षी का दर्जा दिया जाए. कौन से 3 पक्षी थे? गरुड़, हंस, महासारंग और आदि और अन्य भी. अनेक पक्षांच्या नावातून एक नाव निवडण्यासाठी अनेक कसोट्या लावण्यात आल्या. अनेक कसोट्या यानी टेस्ट, जैसे हमारी रहती है ना, जैसे आप ज्योमेट्री में रहते पढ़ते हो SOS, SSS, ऐसी जो टेस्ट है कि काय जैसे हमें एग्ज़ाम देनी है, जैसे आपको 10वीं की एग्ज़ाम देनी है तो कौन सा क्राइटेरिया होता है कि वो 9 तक पास होना चाहिए, उसको 14 साल का होना चाहिए, है ना. और सही में अगर एग्ज़ाम देनी है तो आज तक ऐसा था कि वह बराबर रेगुलर 75 उसकी प्रेजेंट ही होनी चाहिए, रेगुलर आना चाहिए. ये सभी कुछ ना कुछ नॉर्म्स रहते हो, त्याला म्हणायचं कसोट्या. तो ये अशा कसोट्या कोणत्या कसोट्या होत्या? त्या सगळ्या कसोट्यांमध्ये मोर हा पक्षी पास झाला. त्या सर्व कसोट्यात मोर उत्तीर्ण झाला म्हणजे काय? पास झाला. राष्ट्रीय पक्षी म्हणून त्याची निवड करण्यात आली. या कसोट्या लावताना ऐतिहासिक प्रणाली याचा अर्थ इतिहास, काव्याची पार्श्वभूमी, उनके ऊपर उस पक्षी के ऊपर कुछ काव्य है क्या, काव्याची पार्श्वभूमी, लोकांची आवड, लोगों की आवड ये भी देखा गया. लोकांची आवड इत्यादी बाह्य कारणाबरोबरच रंग, शरीर सौष्ठव, कलात्मकता यानी सौंदर्य, शरीर सौष्ठव यानी अंगकाठी, उनकी जो शरीर यष्ठी जो है वह कैसी है. कंठस्वर म्हणजे त्यांचा गळ्यातील आवाज, गले का कंठ का आवाज कैसे है. कंठस्वर आदि पक्षी वैशिष्ट्यांचाही विचार करण्यात आला. ये सब बातों का उन्होंने विचार किया आणि त्यात राष्ट्रीय पक्षी हा मानाचा किताब देण्यास मोर हाच पक्षी योग्य आहे असे ठरवण्यात आले. भारतातील एक हिमालय प्रदेश सोडला तर भारतात सर्व प्रदेशात मोर पाहायला मिळतो. यानी भारत में सिर्फ हिमालय यह एक जगह छोड़ी तो बाकी सर्वत्र सभी जगह यह मोर पक्षी आपको दिखाई देगा यानी रहता है. भारत हा प्रामुख्याने उष्णकटिबंधाचा प्रदेश असल्याने मोर भारतात सर्वत्र पाहायला मिळतो. आशिया खंडाच्या इतरही देशात, आशिया खंड जो है इस खंड के इतर ही अन्य देश में भी मोराचे थोडेफार प्रमाणात वास्तव्य आहे. ब्रह्मदेशात मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान दिला आहे, परंतु 1947 सालापूर्वी ब्रह्मदेश हा भारताचाच भाग समजला जात होता. तेथील चालीरीती थोड्याफार फरकाने भारताप्रमाणेच आहेत. ब्रह्मदेश हमारे नज़दीक का जो देश है उनके यहाँ भी राष्ट्रीय पक्षी कौन है? तो मोर ही है. ठीक है, यहाँ पे बताया है कि आशिया खंड में उष्णकटिबंध का है, इसकी वजह से यहाँ पे मोर हर जगह मिलता है, दिखाई देता है. मोर हा कोंबडीच्या जमातीतील पोट जातीचा पक्षी आहे. यानी यह जो है मोर, यह कोंबड़ी यानी हेन, HEN हेन, कोंबड़ी जो है उसके जमाती का, उसके खानदान से आया हुआ ऐसा यह मोर है. या जातीतील पक्षी लांब असतात आणि त्यांना नखे असतात. मोर मुख्यतः लांब ढांगा टाकत चालत अंतर कापत. ढांगा याचा अर्थ पायातील अंतर, ढांगा याने
पैरों का अंतर, जब हम चलते हैं तब जो पैरों का अंतर होता है उसको ढांगा इसका कहा जाता है. लांब लांब ढांगा याने टांगा टाकत चालत अंतर कापतात आणि जमिनीवर अंडी घालतात. जमीन पर यह अंडी डालते हैं. तितर आणि बटेर त्याच्या दूरच्या नात्यातले आहेत, तर कोंबडा त्याच्या जवळचा भाईबंद आहे. ब्रह्मदेश आणि आग्नेय आशयातही मोर आढळतात, पण त्यांच्या रंगात निळ्याऐवजी हिरव्या छटा जास्त असतात. याने हरे कलर के छटा शेड, छटा यानी शेड हम बोल सकते हैं, छटा जास्त असतात. आणि शेपटी थोड़ी खाकी रंगाची असते. खाकी रंग यानी जो पुलिस पहनते हैं वैसे इस प्रकार का वो रंग रहता है उनके शेपटी का, पूंछ का. कांगो आणि आफ्रिकेमध्ये आढळणाऱ्या मोराची मान निळ्या जांभळ्या रंगाची असते. हिमालयाच्या पूर्व भागात राखाडी रंगाचे मोर आढळतात. त्याच्या पंखावर हिरव्या रंगाचे डोळे असतात. काही प्राणी संग्रहालयात पांढऱ्या रंगाचे मोर पाहायला मिळतात, पण हे मोर खरे निसर्गदत्त नसून जपानी शास्त्रज्ञांनी तयार केलेली एक संकरित जात आहे. व्हाइट कलर के जो मोर हमें दिखाई देते हैं वह जापानी लोगों ने संकरित करके बनाई गई यह एक जाती है. अलीकडे तर अर्धा रंग निळा किंवा पांढरा अशा रंगाच्या मोराच्या जाती तयार केल्या आहेत. यानी आधा कलर नीला और फिर सफ़ेद, ऐसी अलग अलग प्रकार के मोर संकरित हुए हैं. ज्या ठिकाणी माणसाची वहिवाट नसेल अशा अडगळीच्या सुरक्षित जागी एक खड्डा खडून लांडोर त्यात अंडी घालते. मोर का जो स्त्रीलिंग है उसको बोलते हैं लांडोर. आणि ही लांडोर अडगळीच्या ठिकाणी जिथे मनुष्य जाती नहीं रहा, जहाँ पे मनुष्य की बस्ती नहीं है वहाँ पे, और जहाँ पे दाटी वाटी है, अड़गड़ है, जहाँ पे कोई जा नहीं सकता, ऐसी जगह पे लांडोर जो है वह अंडी डालती है. मोराच्या घरट्यात साधारणपणे 4 ते 10 अंडी सापडतात. ही अंडी आकाराने कोंबडीच्या अंड्याच्या दुप्पट मोठी असतात. दुप्पट मोटी कोंबड़ी का अंडा हमने सबने देखा है, उसके डबल यह अंडी मोर की रहती है. साधारणपणे 1 महीन्यात लांडोर अपनी अंडी उबवते, यानी वह 1 महीने के बाद उसमें से बच्चा निकलता है. उबवते यानी ऊप देते, उसके बाद यानी उसको गर्मावट देती है और उसके बाद उस अंडे से पिल्लू बाहर आता है. अंड्यातून पिल्लू बाहेर आले की लांडोर त्यांना 2 दिवस आपल्या अंगाखाली ठेवते. 5-6 पिल्ले निघाली की बाकीची अंडी तशीच टाकून लांडोर आपल्या पिल्लांना घेऊन गवताळ आणि झुडपांच्या जागी लपून बसते. यानी 5-6 अगर अंडी निकल गई उसके बाद वह बाकी की अंडी जो है उनको वैसे ही रख देती है और आपल्या पिलांना घेऊन, छोटे छोट्या बाळांना घेऊन, मोरांना घेऊन ती गवताळ व झुडपाच्या जागी लपून बसते. क्यों छुप कर बैठती होगी वो, तो आगे दिया है. तिथे जवळ 15 दिवस किंवा पिल्लांना उडता येईपर्यंत ती राहते. ऐसा क्यों करती है, तो शत्रूपासून पिल्लांना त्रास होऊ नये म्हणून ती सावध असते. तरीही शत्रू लांडोरीला फसवून त्यातील 3 ते 4 पिले तरी खातोच. मोर यावेळी लांडोरीजवळ राहत नसल्याने लांडोरीला पिलांचे संरक्षण करावे लागते. यानी देखो प्राणियों में भी बच्चों का जो संगोपन है वो उनकी माँ ही कर रही है ना. मोर वहाँ पे नहीं रहता ऐसे बताया है. मोराचा केकारव, मोर का जो आवाज़ है, मोर का जो आवाज़ है उसको बोलते हैं केकारव. तो हा जो केकारव है वर्षा ऋतू से आगमन सुचवणारा है. ग्रीष्म ऋतू संपता संपता उष्णता असह्य होते. ग्रीष्म ऋतु जब खत्म होता है तब उष्णता जो रहती है, अभी ऐसा लगता है कि अभी बारिश होनी चाहिए, वैसी असह्य हो जाती है. त्यावेळी येणारा वर्षासूचक केकारव शेतकऱ्यांमध्ये नवीन आशेचा संचार करतो. तब उस समय जो ये मोर आवाज़ लगाता है, केकारव आवाज़ निकालता है, उससे खेती करने वाले जो किसान हैं उनको एक आशा निर्माण होती है, आनंद निर्माण होता है उनके मन में.
ती लवकरच येणाऱ्या पावसाची पूर्वसूचना असते. यानी मोर का जो केकारव है, मोर का जो आवाज़ है, वह अभी बारिश आने वाली है उसकी पूर्व सूचना होती है, सभी को पता है. वर्षा ऋतू हा आनंदाचा काल आहे. तळ्याची पाळ, हिरवीगार कुरणे, देवालयाची उंच शिखरे, नदी नाले, ओहोळाचे काठ ही यावेळी मोराच्या स्वैरविहाराची स्थाने असतात. कहाँ कहाँ पर यह विहार करते हैं यानी घूमते हैं. विहार करना यानी घूमना. जैसे हम घूमते हैं वैसे मोर भी घूमते हैं. तो कहाँ कहाँ उनको घूमना पसंद है यह बताया है उन्होंने कि कहाँ कहाँ घूमना पसंद है. तळ्याची पाळ यानी जो तले बोलते हैं ना, तालाब जिसे बोलते हैं, वहाँ पे जो पाड़ है उस वहाँ पे अच्छा लगता है उनको. हिरवीगार कुरणे, हरा घास जहाँ पे बहुत ज़्यादा, वहाँ पे. देवालयाची उंच शिखरे, भगवान के मंदिर में जहाँ पे बड़े बड़े शिखर हो, शिखर पर जाना उनको अच्छा लगता है. नदी नाले, ओहोळाचे काठ ही यावेळी मोराच्या स्वैरविहाराची स्थाने असतात. मोर नेहमी आपल्या निवासस्थानापासून 1.5 ते 2 किलोमीटरच्या परिसरात वावरतो. यानी उसका जो निवास स्थान रहता है, जो उसका घर रहता है, उस घर से वो लगभग आधे या 2 किलोमीटर तक घूमता है. उससे ज़्यादा वो घूमता नहीं. चारा सापडेल त्याप्रमाणे तो फिरतो. तो आपला चारा दिवसाच शोधतो. दिन में ही वो अपना चारा यानी खाना, चारा म्हटलं आहे त्याला. काळोख पडण्यापूर्वी तो आपल्या जागेवर येऊन पोहोचतो. और देखिए कितना, जैसे हम बोलते हैं कि जैसे माँ बोलती है घर में कि अरे शाम होने से पहले आ जाओ, ज़्यादा दूर जाना नहीं. तो वो सब बातें मोर यहाँ पे फॉलो कर रहा है ना. मोर भी अब 2 किलोमीटर तक ज़्यादा दूर जाता नहीं. शाम आने से पहले वो घर लौट जाता है. देखो पशु पक्षी में भी कुछ नियम है यहाँ पे दिखाई दे रहे हैं कि वो भी कुछ नियमों का पालन करते हैं. तो हमें भी हमारे जीवन में नियमों का पालन करना बहुत आवश्यक होता है. पहाट होताच मोर जागा होतो. यानी जब पहाटिया होता है तभी वो जग जाता है. ज्या झाडावर त्याने झोप घेतली असेल तिथूनच बसल्या बसल्या तो बाग देतो. यानी जिस झाड़ पे वो बैठा होगा, सोया होगा, वहीं से वो बाग देता हो. बाग देना यानी ओरडणे, और चिल्लाता है, वो जोर से चिल्लाता है. सूर्योदय फिर टेहा क्या कहा बरं ते. पहाट होताच मोर जागा होतो. ज्या झाडावर त्याने झोप घेतली असेल तिथूनच बसल्या बसल्या तो बाग देतो. थोडा वेळ आपले पंख सावरून तो वरून खाली टेहळणी करतो. टेहळणी करतो हा वाक्प्रचार आहे. टेहळणी करतो म्हणजे मागोवा घेतो, गस्त घालतो. मागोवा घेणे म्हणजे कोणी येत आहे का हे तो बघतो. म्हणजे सुरक्षित आहे का हे बघणे. निरीक्षण करतो तो, इकडे तिकडे बघतो. टेहळणी करणे असं त्याला म्हणतात. टेहळणी करतो. सूर्योदयापूर्वी अर्धा तास झाडाखाली उतरतो. सूर्योदयापूर्वी, सूरज उगने से पहले आधे घंटे पहले वह नीचे उतर जाता है. पाळीव मोर असेल तर ज्या ठिकाणी लोक त्याला दाणे घालत असतात त्या ठिकाणी न चुकता तो नेमका त्यावेळी जातो. अगर पाळीव मोर यानी जो घर में रखते हैं मोरों को, पाळीव त्याला म्हणतात. 1-2 प्रकारचे पशु असतात है ना. एक पाळीव आणि एक जंगली. जो जंगल में रहते हैं वो जंगली, और पाळीव यानी कुछ पालने वाले भी लोग रहते हैं वैसे. तो वो उस समय बराबर चारा खाण्यासाठी म्हणजे जेवण करण्यासाठी त्या जागी जाऊन पोहोचतो. तर ज्या ठिकाणी लोक त्याला दाणे घालत असतात त्या ठिकाणी तो न चुकता नेमक्या वेळी येतो. यानी जहाँ पे वो लोग जिस घर में वो रहता है उस घर में वह उस समय वो बराबर जाकर पहुँचता है दाना खाने के लिए. इतर अनेक पक्ष्यापेक्षा मोर मनुष्याच्या अगदी जवळ येऊ शकतो. यानी बाकी जो पक्षी है उनकी
वो इतने पास नज़दीक नहीं आते, लेकिन यह जो मोर है, यह मोर नज़दीक आता है मनुष्य के ज़्यादा. सकाळी किंवा संध्याकाळी अंगणात दाणे टिपण्यासाठी येणारा मोर लहान मुलांच्या हातून केव्हा दाणे खाऊ लागतो ते ध्यानी सुद्धा येत नाही. यानी छोटे बच्चों से वो यानी चारा लेता है. मोराला राष्ट्रीय पक्षाचे स्थान दिल्याने त्याची जोपासना व्हावी. मोराला राष्ट्रीय पक्षाचे स्थान प्राप्त झाल्याने आपल्या भारतवर्षात पक्ष्यांविषयी प्रेम वाढीस लागेल अशी आशा वाटते. एक आशा व्यक्त केलेली आहे लेखकाने कि मोर को राष्ट्रीय पक्षी का बहुमान मिलने से बाकी के लोग भी सभी हम लोग पशु पक्षी के संरक्षण के बारे में सोचेंगे और उनका प्यार निश्चित ही बढ़ेगा, ऐसा लेखक कह रहे हैं. निवडक किशोर ललित सृष्टिपंख सृष्टि खंड 9, यहाँ से यह पाठ लिया गया है. शब्दार्थ दिए हैं. फिर मोराच्या स्वैर विहाराची स्थाने हमने देखा था कि कहाँ कहाँ पे वो घूमता है. विहार करना यानी घूमना, तो यहाँ पे हमने देखा था कहाँ पे वो घूमता है करके आप ढूंढ सकते हैं. मैं प्रश्न एक्सप्लेन करूँगी, उत्तर आपको ढूंढकर लिखना है. राष्ट्रीय पक्षी हा मानाचा किताब मिळवण्यासाठी मोराकडे असलेली पक्षी वैशिष्ट्य. कौन सी वैशिष्ट्य मोर के पास है? उसके पास शरीर यष्टव है, सुंदर गळा है ना, और ऐतिहासिक आणि ऐतिहासिक पण त्याला स्थान आहे. ऐतिहासिक प्रणाली आहे, काव्याची पार्श्वभूमी आहे आणि लोकांची आवड, असे आपण विविध प्रकार इथे लिहू शकतो. त्यानंतर कंसातील योग्य पर्याय शोधावा लिहा. मोर सापडत नाही. कुठे सापडत नाही ते लिहायचं आहे. कुठे नाही सापडत? आग्नेय आशियात सापडतो, ब्रह्मदेशात तर आहेच. तिथला पक्षी हा राष्ट्रीय पक्षी आहे हा मोर. मग कुठे सापडत नाही? हिमालयात. हो, हिमालयात थंड आहे त्यामुळे तो तिथे सापडत नाही. उष्णकटिबंधात मोर हा सापडतो. मोर हा पोट जातीचा पक्षी आहे. कोणत्या पोट जातीचा आहे? तर कोंबडीच्या. एका शब्दात उत्तर लिहा. मोराच्या ओरडण्याला म्हणतात. मी समजावताना सांगितलं होतं, मोराच्या ओरडण्याला केकारव असे म्हणतात. मोराचा आनंदाचा काळ कोणता आहे ते सांगायचं आहे इथे, की कोणत्या काळात मोराला सगळ्यात जास्त आनंद होतो? वर्षा ऋतू. मोराच्या दैनंदिनचा ओघ तक्ता लिहा किंवा बनवा. पहाट होताच मोर जागा होतो. त्याच्यानंतर तो काय करतो? पहाट होताच मोर जागा होतो. त्याच्यानंतर दुसरा काय येईल पॉइंट तिथे? दुसरं येईल झाडावर बसल्या बसल्या तिथूनच बाग देतो. मग तिसरं थोडा वेळ पंख सावरतो, मग टेहळणी करतो आणि सूर्योदयापूर्वी अर्धा तास झाडाखाली उतरतो. योग्य जोड्या लावा. आफ्रिकेत आढळणारे मोर कोणत्या प्रकारचे असतात ते इथे लिहायचं आहे. आफ्रिकेत आढळणारे मोर, तर उत्तर काय येईल? कोणत्या असतात? माननिळ्या आणि जांभळ्या रंगाची. हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर राखाडी रंगाचे. आग्नेय आशियात आढळणारे मोर हिरव्या छटांचे, खाकी रंगाची शेपटी असणारे असतात. हिरव्या छटांचे, खाकी रंगाची शेपटी नाही दिलेली आहे, तर फक्त हिरव्या छटांचे आपण लिहू. वैशिष्ट्य लिहा. ब्रह्मदेशातील मोर याचे 2 फक्त वैशिष्ट्ये आपल्याला इथे लिहायची आहे. ब्रह्मदेशातील मोर काय आहे त्यांचं वैशिष्ट्य? की त्यांची शेपटी आत्ताच आपण वाचलं की खाकी रंगाची असते. त्यांच्या रंगात निळ्याऐवजी हिरव्या रंगाच्या छटा जास्त असतात. मग दुसरं हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर. हिमालय के जो पूर्व भाग है वहाँ पर दिखाई देने वाले मोरों में कौन सी विशेषता है? तो उसमें राखाडी रंगाचे मोर असतात आणि त्यांच्या पंखावर हिरव्या रंगाचे डोळे असतात. नंतर कारणे शोधा आणि लिहा. लांडोरीला पिलांचे संरक्षण करावे लागते कारण
कारण मोर निघून जातो आणि त्यामुळे तिला, लांडोरीला, त्या पक्ष्यांची तिच्या पिल्लांची काळजी घ्यावी लागते. मोर त्यावेळी लांडोळीजवळ राहत नाही. मोराला राष्ट्रीय पक्षी होण्याचा मान मिळाला. मोराला राष्ट्रीय पक्षी होण्याचा मान मिळाला. काय कारण असेल की मोराला राष्ट्रीय पक्षी होण्याचा मान मिळालेला आहे? शोधायचे आहे याचं उत्तर. आणि नंतर क्रियापदांचे काळ सगळ्यांना माहितीच आहे, तर नंतर बघणार आहोत. क्रियापदांचे काळ इथे दिलेले आहे. याचा क्रियेचा बोध होतो, त्याला क्रियापद असे म्हणतात. क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो. लक्षात ठेवा, क्रियापदावरून क्रिया घडण्याच्या वेळेचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात. काळ आपल्याला कसा कळतो? क्रियापदामुळे. मी जेवण करतो, केले, करीन, करतो, केले, करीन, खातो, खाईन, खातो, खाल्ला, खाईन, राहतो, राहिला, राहीन, अशा प्रकारचे जे शब्द असतात, ज्यात काय काम करतो हे जे कळतं, त्यामुळे त्या शब्दामुळे आपल्याला कोणता काळ आहे हे कळतं. काळ हा मुख्यत्वे 3 प्रकारचा आहे, सगळ्यांना माहिती आहे. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळात काय असतं? तिथे वैशिष्ट्य दिलेले आहे आणि वाक्य दिलेले आहे. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडते आहे असे समजते. वर्तमान काळ म्हणजे क्रिया घडत आहे असं कळतं. मी अभ्यास करतो म्हणजे तो स्वतः करतो आहे. भूतकाळ म्हणजे भूत म्हणजे झालेला, अर्थात ती क्रिया झालेली असते तेव्हा तो भूतकाळ असतो, म्हणून मी अभ्यास केला. भविष्यकाळ म्हणजे आता अजून समोर ही घटना होणार आहे असं जेव्हा असतं तेव्हा भविष्यकाळ असतो. जसं मी अभ्यास करीन, करतो, केला, करीन. खेळणे, खेळतो, खेळला, खेळेन. फिर बघतो, बघितला, बघीन. फिर करतो, केले, करीन. इधर खातो, खाल्ला, खाईन. वाचतो, वाचला, वाचीन. अशा प्रकारे भाषा अभ्यास पण आहे. स्वमत दिलेलं आहे. वन्य पशुपक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. या विधानाबद्दलचे तुमचे विचार लिहा. आपके खुद के विचार यहाँ पर प्रकट करणे है की वन्य पशुपक्षी राष्ट्रीय संपत्ती आहे का? खरंच आपण त्यांना राष्ट्रीय संपत्ती मानायचं का? ही राष्ट्राची संपत्ती आहे की माझी आहे, की माझ्या भावाची आहे, माझ्या वडिलांची आहे, कोणाची आहे? राष्ट्राची आहे. मग का आहे? आपण त्याचं संरक्षण का करायचं? याचे उत्तर इथे लिहायचे. राष्ट्रीय पक्षी असा मानाचा किताब देण्यास मोर योग्य पक्षी आहे याबाबत तुमचे मत कारण स्पष्ट करा. या पाठात जे कारणं दिलेली आहेत ती पण तुम्ही लिहू शकता, किंवा यापेक्षा वेगळं कारण तुम्हाला वाटत असेल तर ते पण तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे हा सुंदर पाठ आहे मोर सगळ्यांना समजला असावा अशी आशा करते. आणि प्रश्नाची उत्तरे पण सगळे लिहू शकतील असे मला वाटते. निश्चितच व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितला असेल, ऐकला असेल, नीट लक्ष जर असेल तर तुम्हाला पूर्ण गोष्टी समजल्या यात काही शंकाच नाही. धन्यवाद सगळ्यांना.